ज्ञानदीप लावू जगी। रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे हरे जय जय रामकृष्ण हरे हरे जय जय रामकृष्ण हरे हरे जय जय राम जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने झाले ओ साजनी साजनी गेंदे थोडा गेंद गेंद झाले ओ साजनी 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 विठ्ठल परवा परवा ओ हा माधव परवा झाले सुख झाले ओ साजने विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा ओ हा माधव परवा परवा हरे माधव परवा 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 ओ हा विठ्ठल परवा परवा ओ हा माधव परवा 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 माधव बरवा तुह माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड वा बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी आवडी ओ म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा बरवा ओ हा माधव बरवा 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 विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे राम तुहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्वा परब्रह्मा देवीवर बापर कुमा देवर बापर कुमा देवीवर देवीवर ओ हा बरवा बरवा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भाव शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कृष्णेजिया कवतूक वाटे झालिया विसा कौतुक वाटे झालिया वेचाचे कवतूक वाटे झालिया विसा कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने नाम मंगळाचे तीन गुणे का म्हणे मुक्ती परनिली नोवली का म्हणे मुक्ती परिणिले नवले तुका म्हणे मुक्ती परिणिले नवले आता दिवस चारी दिवस चारी खेळ मेळे पावलो विसा आता निश्चिंतीने पावलो विसावा पावलो विसा आता निश्चिंतीने पावलो विसावा या धावा कुंटलिया धावा कृष्ण जया कुंटलिया धावा कृष्ण जया बार कुमाय बार कुमाय जय 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 हा 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 याजसाठी केला होता अट्टहास 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 अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिस
विटचा दिस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णतिया कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया 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 धावा कृष्णतिया धावा कृष्णतिया धावा कृष्णतिया कुंडलिया धावा तृष्णेतिया कुंडलिया धावा धावा कुंडलिया कुंडलिया धावा तृष्णेतिया 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 कुंडलिया धावा तृष्णेतिया
कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया कुंटलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेतिया धावा कुंडलिया धावा कृष्णे कुंटलिया धावा कृष्णे आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा पावलो विसावा विठ्ठला विठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम की जय ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय विठ्ठला 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झालिया वेचाचे नाममंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी नमो त्रिभुवनी पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान थोडा विको बोलताना कमी राहू निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसो जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरऊ कलेस विकार महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्त्वे गिरा अथावाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गुणम ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा पारमार्थिक प्रयत्न करत असताना पारमार्थिक प्रयत्नाला लागणारं मिळणारं फळ या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. आपण त्या अभंगाचं गोड चिंतन 12 सव्वा 12 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या बोफखेल नावाच्या गावी गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्या गावातील एक निर्भीड व्यक्तिमत्व समाजाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणारे एक नेतृत्व गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये यांचा हातभार आहे. कबड्डीसारख्या खेळामध्ये 20 वर्ष ज्यांनी 10-15 वर्ष नॅशनल अवॉर्ड जिंकलेले आहेत आणि 25-20 वर्ष पोलीस खात्यामध्ये देशसेवासुद्धा केलेली आहे. अशी देशसेवा धर्मसेवा आणि गावाची सेवा करणारा हा अवलिया खरं तर उत्तुंग भरारी आपल्या जीवनामध्ये घेऊन समाजसेवक म्हटलं तरी काही हरकत नाही. असे श्रीरंग भाऊ ज्ञानोबा दोदाडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव कुमार अर्जुन श्रीरंग आणि कुमार करण श्रीरंग दोदाडे या दोघांच्या वतीनं कैलासवासी कस्तुराबाई ज्ञानोबा दोदाडे आई आहेत, ज्ञानोबा नावाची वडील आहेत, श्रीमती वर्षा श्रीरंग दोदाडे त्यांच्या पत्नी आहेत, पांडुरंग नावाचे परशुराम नंदकिशोर भाऊ आहेत, शिला लीला आणि शोभा सौभाग्यवती या 3 जणी बहिणी आहेत, 6 मामा आहेत, विठ्ठल हरिश्चंद्र देवीदास प्रमोदजी सगळा घोले परिवार मामाचा परिवार आहे, वसंतराव नबाजी मनकर अकोले अहमदनगर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा महाराष्ट्र राज्य यांचे ते सासरे आहेत आणि अशा समस्त परिवाराच्या वतीनं दोदाडे परिवार असेल, घोले परिवार असेल, समस्त त्यांची पाहुणे मंडळी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांना भावपूर्ण आदरांजली समर्पित व्हावी या शुद्ध हेतूनं भगवत चरणी सेवा समर्पित करण्याच्या हेतूनं कीर्तनाचं आयोजन केलं गेलेलं आहे. आणि त्या संबंधानं उभ्या महाराष्ट्राचे लोकप्रिय आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य अनिरुद्ध महाराज अक्रूर महाराज जेवढी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गायक आहेत त्या गायकांचे आवडते गुरुजी आणि आपल्या सगळ्या गावाचं ज्यांच्यावरती प्रेम आहे, आपल्या खरं तर श्रीरंग भाऊंचं ज्यांच्यावरती खूप प्रेम होतं, एवढा मोठा माणूस पण वर्षातून 2-3 भजनं आमचे गुरुजी राधाकृष्ण गरड गुरुजी यांची या ठिकाणी आयोजित केली जायची. गणपतीमध्ये याजसाठी केला होता अट्टहास. त्यांचे गुरुजींचे जे प्रसिद्ध अभंग आहेत गायलेले ते सगळे अभंग त्यांना खूप आवडायचे. ज्ञानी यांचा राजा आणि गुरुजींच्या आवाजामध्ये ते खूप गोड लागतात. माऊलींची भक्ती गुरुजींच्या आवाजातून फार सुंदर प्रगटित होते. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती गुरुजींच्या मुखातून जर ऐकलं तर साक्षात माऊलीची समाधी डोळ्यासमोर उभी राहते.
असा आवाज आमच्या लाडक्या गुरुजींचा आहे. आणि मग राधाकृष्ण गरुड गुरुजींच्या माध्यमातून या परिवारामध्ये गुरुजींची झालेली भजन सेवा, खरं तर श्रीरंग भाऊंनी केलेलं त्यांच्यावरती प्रेम आणि त्या प्रेमसंबंधातून गुरुजींना करणदादांनी, अर्जुनदादांनी, आमच्या या परिवाराच्या आई वर्षाताईने आग्रह केला की अक्रूर महाराजांचं कीर्तन घ्या आणि त्या संबंधातून तुमच्याही चाली महाराजांचं कीर्तन श्रवण होईल आणि आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी हा शुद्ध हेतू या मुलांनी मनामध्ये ठेवला. आणि त्याला अनुसरून अगदी आपल्या सगळ्यांचे लाडकी भजन सम्राट, मी ज्यांच्याकडं आळंदीला आल्यानंतर 2-3 वर्ष गुरुजींकडे मी गायन शिकलो, नंतर संस्थेमध्ये बसलो, कीर्तनकार झालो. पण कीर्तनकाराच्या अगोदर माझा प्राथमिक पाया जो चालीचा आहे तो आमच्या गुरुजींनी भक्कम केलेला आहे. जी पहिली चाल म्हटलो खमाज रागात ती गुरुजींचीच आहे. ज्या ठेवणी गुरुजींच्या आहेत त्याच शिकून आम्ही मोठे झालो. असे आमचे आवडते गुरुजी राधाकृष्ण गरुड गुरुजी, गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो. ते आमचे गुरुजी आहेत. जरी आज महाराष्ट्रभर आमचं नाव असेल तर तो गुरुजींचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून अगदी गरुड गुरुजींच्या माध्यमातून ही सेवा या सगळ्या परिवारांना आमच्या पदरामध्ये घातलेली आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. स्वतः गुरुजी मंदिरामध्ये गुरुजींचा दुपारी कार्यक्रम आहे, तरीसुद्धा तो कार्यक्रम मागे सारून या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होऊन करणदादा, अर्जुनदादा या सगळ्या ताईंच्या परिवारामध्ये संलग्न झालं पाहिजे या हेतूनं 10 वाजताच गुरुजी उपस्थित झाले. आमचे गुरुवर्य राधाकृष्ण गरुड गुरुजींना वंदन करतो. त्यांच्या शेजारी गुरुजींचे शिष्य पण उभ्या महाराष्ट्रभर ज्यांच्या चाली, पहिली चाल प्रमाणाच्या चाली अत्यंत गाजलेला आहे. आमच्या रामकथेला कीर्तनाला ज्यांची साथ असते असे आमचे अनिरुद्ध महाराज कारकर गुरुजी, ते पण गुरुजींचे शिष्य आहेत, पण आता त्यांची मोठी संस्था, ते पण अगदी छान गातात. अनिरुद्ध महाराजांना कारकर गुरुजींना वंदन. संस्थेतली ही छोटी मोठी बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी, या सगळ्या संस्थेतल्या बालगोपाळ साधकांना वंदन. आपण गावातील परिसरातील गुणवान टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, त्यांनाही माझं वंदन. महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक, महाराष्ट्रात टॉप 10 जे मृदंगवाद आहेत त्याच्यात अग्रगण्य नाव तालमंथन गुरुकुल आळंदी देवाची येथील आमचे पंडित वैकुंठवासी सुभाष गुरुजी देशमुख यांची पट्टशिष्य तुकारामजी पांचाळ महाराज, अतिशय त्यांचंही मोठं नाव आहे. पखवाज इतकी स्पष्ट वाजवतात, हातामध्ये रियाज केलेला आहे. त्यांच्याकडे दरवर्षी माझं संस्थेमध्ये कीर्तन असतं. आणि आमचे जिवलग मित्र आहेत आमचे तुकारामजी गुरुजी पांचाळ गुरुजी, तालमंथन वारकरी शिक्षण संस्था, त्यांनाही माझं वंदन. समोरून हरिभक्त परायण गुरु महाराज ठाकूर महाराज, अगदी गावातलेच आहेत, छान हात आहे, रियाज केलेला आहे, त्यांचंही वाजवणं गोड आहे. ठाकूर महाराजांनाही माझं वंदन. गणेश महाराज आमच्या संगतीमध्ये, आमचे महादेवराव, सुरेशदादा, ही सगळी मंडळी माझ्या संगतीतली आहेत. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, आमचा रोहित घुले, रोहित दादा आहेत, तो पण आमचा अतिशय जिवलग मित्र आहे गुरुजींच्या माध्यमातून, किंबहुना माझ्यावरती प्रेम करणारा आहे, त्यांनाही माझं वंदन. आमचे भाऊसाहेबजी राक्षे, जे जेटॉकीत जे सल्लागार आहेत, मन मंदिरा कार्यक्रमामध्ये माझं कीर्तन त्यावेळेला त्यांनी आयोजित केलं होतं, गुरुजीने चाल गायली होती. भाऊसाहेब राक्षेदादांना वंदन. आपण परिसरातील गावातील सगळी श्रीरंग भाऊवर प्रेम करणारी, त्यांची घरातील भावकी मंडळी, परिसरातील मंडळी, गावची सगळी प्रेम करणारी मंडळी, हे बापूजी बुवाचं मंदिर आहे. हे मंदिर नगरसेवक माधवराव पठारे, वा वा, नगरसेवक माधवरावजी पठारे, आणि त्यांचं घेतो ना, त्यांच्या माध्यमातून आपण आलो, त्यांचं घेणारच. पण अगदी अशी सगळी ही गावातील परिसरातील मंडळी, अगदी मातृवर्ग आहे. आणि खरं तर हे कीर्तन ज्यांच्या संबंधातून आपल्याला प्राप्त झालं, गरुड गुरुजींना ज्यांनी संपर्क केला असे आमची पठारे साहेब, बरं का, नगरसेवक आहेत, त्यांनी खूप आग्रह केला. माझी तारीख रिकामी नव्हती, गुरुजीला की मी नाही म्हणू शकत नव्हतो, गुरुजींना कसं नाही म्हणावं, म्हणून गुरुजींच्या माध्यमातून महादेवजी पठारे साहेब, आपण खरंच तुमच्यामुळं आमचा योग आहे. एवढा गोड परिवार, एवढा एक चांगला निर्भीड व्यक्तिमत्व मला पाहायला मिळालं. त्यांच्या जीवनात त्यांनी केलेलं काम, मग तो गावचा पूल असेल, मी पुढं कीर्तनात सांगणार आहे, गावचे रस्ते असतील, गावाच्या विकासासाठी लढणारं व्यक्तिमत्व म्हणजे खरं तर श्रीरंग भाऊ, त्यांच्या नावानं प्रचलित आहे. सगळं गाव त्यांच्यावरती प्रेम करत आहे. अगदी या सगळ्या परिवाराच्या वतीनं पठारे साहेबांच्या माध्यमातून, गुरुजींच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित आहोत. कीर्तन ऐकणारी सगळी भाविक मंडळी, माता माऊल्या, पुरुष वर्ग, या कार्यक्रमाचं शूटिंग चालू आहे. ज्ञानदीप लावू जगी नावाचं यूट्यूब चॅनल, प्रसिद्ध चॅनल आहे, महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेलं आहे. अशा ज्ञानदीप लावू जगी सुरेश महाराज गावडे, खरं तर ते कीर्तनकार आहेत, पण कीर्तनकार असताना सुद्धा चांगली कीर्तन शूटिंग करतात, गुरुजीसारख्यांच्या चाली समाजापर्यंत पोहोचत करतात. असं नाव ज्यांचं आहे ज्ञानदीप लावू जगी. अगदी गोड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला हे कीर्तन कायम पाहायला मिळेल. अगदी सुरेश महाराज गावडे यांच्या चॅनलला वंदन, महाराजांनाही वंदन. सिस्टीम अतिशय चांगली आहे.
मंडप डेकोरेशन भालदार चोपदार विनेकरी महाराज यांनी चाल पुकारली त्यांनाही वंदन। आता आलेली काही मंडळी असतील त्यांनाही धन्यवाद। आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। अर्ध्या पाऊण तासामध्ये अभंग, थोडंसं चरित्र आपल्या भाऊंचं आपण पुढे पाहूया आणि बरोबर 12:30 वाजेपर्यंत आपण थांबूया। सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। विनंती आहे येणाऱ्या येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या। तुम्ही जे ऐकणारे आहेत सर्वांगाचे कान करून 1 तास ऐका। विठाला विठाला विठला 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 आपण सगळेजण जन्माला आलोत म्हणजे सगळेजण मरणार आहोत। जन्म आणि मृत्यू ही 2 टोकं प्रत्येकाच्या जीवनात असतात। श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, खाण्याची पंचायत असू द्या, काय खावं याची पंचायत असू द्या, जन्माला आला आगा कर्मे जे उरावे तय सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायका, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे कितीतरी प्रमाण, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा भो थोरा वळसिया, किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे। ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं, ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं। उपजिते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। जन्म झाला की मृत्यू आहे, मृत्यू झाला की जन्म आहे। मात्र ऐका, जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे आयुष्य आहे त्या आयुष्य आपण इतकं आनंदात जगलं पाहिजे, इतकं छान जगलं पाहिजे की त्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला म्हणता आलं पाहिजे की मी परमार्थातला प्रयत्न करता करता माझा जिवंतपणे शेवट गोड झाला। असं तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात। हे का म्हणतात? ते जिवंतपणे त्यांचं आयुष्य त्यांनी परमार्थ पदावरती जगलं। त्यांनी त्यांचा प्रयत्न हा संसारातला नाही केला, त्यांनी जो प्रयत्न केला तो परमार्थातला केला। आपण जो प्रयत्न करतोय तो संसारातला आहे आणि संसारातला प्रयत्न करणारा व्यक्ती कधी सफल होत नाही। कितीही त्यानं चिकाटीनं करू द्या, कितीही क्वालिटीचा करू द्या, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, पण संसार कधी कोणाला आनंद देत नाही, संसार कधी कोणाचा पूर्ण होत नाही, संसारातल्या इच्छा कधी पूर्ण होत नाहीत। सगळ्या श्रीमंत व्यक्ती होऊन गेला रावण नावाचा, अजून तरी तेवढा श्रीमंत नाही। पुण्यातली माणसं कितीही श्रीमंत होऊ द्या, 1 अब्ज रुपये गुंठा होऊ द्या, तरी सुद्धा रावणा एवढी श्रीमंत नाही। शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं सोन्याची होती म्हणतात। 1 चौकट रावणाच्या घराची 22 क्विंटल सोन्याची होती म्हणतात। 1 चौकट 22 क्विंटल सोन्याची होती, गुणिले 7 कोटी। मोबाईलमध्ये हिशोब बसणार नाही, कॅल्क्युलेटरला जमणार नाही। 7 कोटी सोन्याची घरं आहेत, 1 चौकट 22 क्विंटल सोन्याची आहे। एवढा श्रीमंत आहे रावण आणि सोन्याच्या दारात उभा राहिला आणि सोन्याच्या दारात उभा राहून रावण इच्छा प्रगट करतो, संसारात समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही झालं। झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती, आमच्या मराठवाड्याला सरकारनं पाईपलाईनच समुद्राहून करून दिली असती। अजून तरी पाईपलाईन नाही, म्हणजे अर्थ असा आहे की समुद्राचं पाणी गोड नाही। रावणाची इच्छा पूर्ण नाही। रावणाची दुसरी इच्छा, मी सोन्याला सुगंध आणील। आलाच असता वास तर कमी भावात जमीन विकून वासावर अंगठ्या आल्या असत्या। म्हटलं असतं माझी गुलाबाच्या वासाची अंगठी, खालून तुकारामजी म्हटले असते माझी कमळाच्या वासाची अंगठी आहे, उभा राहिलेले गुरुजी म्हटले असते माझी जाईच्या वासाची अंगठी आहे। अजून काही वासावर अंगठी नाही, म्हणजे 7 कोटी सोन्याची घरं आहेत, सोन्याला सुगंध आला नाही। 7 कोटी सोन्याची घरं आहेत, प्रयत्न संसारातला आहे, समुद्राचं पाणी गोड झालं नाही। आणखीन एक इच्छा होती, आणखीन एक प्रयत्न होता, स्वर्गाला शिडी लावेल। लावलीच असती शिडी तर आपले पोरं शिडीला स्वर्ग पाहून आले असते, अजून काही मिळ नाही। अर्थ असा आहे की एवढा श्रीमंत रावण त्याच्या संसारातली एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही। आपल्याला 2 एकर जमीन आहे, आमच्या गावाकडे 2 एकर आहे, तुमच्याकडे थोडी कमी असेल पण आहे। फार जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही, फार जास्त कमी जरी पडला तरी काही येत नाही। एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको आणि 2 शिंबडे पोरं आहेत। अशा संसारात कितीही दिवस तुम्ही जगलात तरी संसार कधीच कुणाला काही देत नाही। तुकोबाराय म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला,
दिशा क्षीण पावला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझे सोहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती को माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी काय शब्दच बघ सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा शिन पावला माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी इतके गोड शब्द आहेत तुकोबारांच्या नाटाच्या अभंग आलाय सुखाच्या अपेक्षेनं सगळेजण प्रयत्न करतायत संसार कधी तुमच्या प्रयत्नाला फल देत नाही उलट तो तुम्हाला दुःखच देतो जगण्याची आशा आहे भाऊ असावे असं वाटतंय पण तो ठेवत नाही असं जे बघा यशासाठी प्रयत्न आहे अपयश पदरात पडताना दिसतंय लाभासाठी प्रयत्न आहे हानी पदरामध्ये पडताना दिसते जगण्यासाठी प्रयत्न आहे मृत्यू पदरामध्ये पडताना दिसतो यश अपयश लाभ हानी जन्म आणि मृत्यू या 6 गोष्टी प्रारब्धानं होत असतात तुम्ही प्रयत्न करत असाल तर संसारातला प्रयत्न आनंद देणार नाही तो पूर्ण होणार नाही ध्यानातच ठेवा संसार हा प्रारब्धानं होत असतो पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते रामायणात आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो तापस वेश विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी रघुकुलनीत सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाए श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम रामायणातल्या चौपाया सांगतात आपल्याला पहिल्या वरानं भरताला गादी दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो सुनहु प्राण प्रिय भावत जी का सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहु एक बर भरत की टीका देहु एक बर भरत की टीका देव एक वर भरत टीका पहिल्या वरानं भरताला गादी दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो वल्कलांगामध्ये धारण केली जातात माझ्याकडे बघा विश्वाचा मालक राजगादी सोडून वनवासामध्ये जातो असं जीवन आहे सकाळी तुम्हाला बातमी मिळेल खूप आनंद झाला संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की ज्या श्रीरंग भाऊनं मंदिरं घडवली रस्ते घडवली समाज घडवला ते आता आपल्याला कधीच दिसणार नाही याला जीवन म्हणतात सकाळी एखादी लक्की ड्रॉ लागेल संध्याकाळी माहिती पडेल ज्याच्यासाठी ड्रॉ लागला तो मुलगाच आता राहिला नाही याला जीवन म्हणतात सकाळी आनंद आहे तर संध्याकाळी दुःख आहे हे असंच आपलं प्रारब्ध आहे बघा रामायण काय रामाची कथा नाही रामायण ही आपल्या प्रपंचाची कथा आहे रामायण ऐकलं म्हणजे आपल्या घरामध्ये आदर्श प्रपंच निर्माण होतो म्हणून रामायणाची गरज प्रापंचिकाला आहे लोक म्हणतात ना रामाची गरज कशाला रामायण कशाला तर रामायण आपल्या घरासाठी ज्या घरात रामायण आहे त्या घरातले करण अर्जुन सारखे भाऊ एकत्रित राहतात ज्या घरामध्ये रामायण आहे त्या घरातली सून सासूला कसं बोलायचं ते शिकते ज्या घरात रामायण आहे त्या घरामध्ये भाऊ भावाशी कसं वागावं प्रत्येक गोष्ट शिकली जाते रामायणात आदर्श प्रपंच कसा करावा
त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामायण आहे. जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास वल्कलांगामध्ये धारण केली जातात. राम लखनजी सीतामाई वनवासामध्ये निघून जातात. वेळ कमी आहे, माझ्याकडे बघा. ज्यावेळेला रामचंद्र वनवासात निघून जातात त्याला तो भरत परत येतो आणि त्या भरताला माहिती पडतं माझ्या दादाला माझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास दिला, या देशातला पहिला मुलगा आहे. माझ्याकडे बघा, आपल्या आईला श्राप देतो. कैकई हे पापी मा, हे कैकई मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. लक्षात ठेव मा, आजपासून तुझं नाव कोणी ठेवणार नाही, तुझं नाव कोणी घेणार नाही. माता बसल्यात कीर्तनाला. तुमच्यापैकी प्रत्येकीचं नाव भिन्न भिन्न आहे. रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, वर्षाताई आहे, ज्योती आहे, धनश्री आहे, परी आहे, खुशी आहे. पण तुमच्यामध्ये एकीचंही नाव कैकई नाही. त्याचं कारण ते ठेवलं जात नाही. स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नसतं. जो माणूस दुसऱ्यासाठी जगतो का, हा श्रीरंग भाऊ नुसता घरासाठी नाही जगला, हा गावासाठी जगला. पुलाला नाव आहे, गावात नाव आहे, लोक मुजरा करतात, बसायला गर्दी करतात, त्यांच्या नावानं जे जे कार करतात. किती चांगला व्यक्ती, अजूनही लोक रडतात. का बरं? दुसऱ्यासाठी जगा. जे दुसऱ्यासाठी जगत असतात त्यांना लोक मुजरा करत असतात. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी. अरे रे रे, तुम्ही मेले तरी लोक आता तुमच्या मातीला सुद्धा येणार नाहीत. पंगत घालून बघा, भजन ठेवून बघा, दुसऱ्यासाठी जगून बघा. लोक तुम्हाला मुजरा करतील, तुम्ही गेले तरी तुम्हाला जिवंत ठेवतील. आणि तुम्ही स्वार्थी असाल तर मग लोक तुम्ही मेल्यावर तुमचं घर सुद्धा तुम्हाला विचारणार नाही. मी खरंच सांगतो तुम्हाला, कैकईचं नाव अजून कोणत्याच गावात ठेवलं जात नाही. स्वार्थी माणूस आहे. मा तू पापी आहे, मा तू स्वार्थी आहे. मा आजपासून हा भरत तुला आई म्हणणार नाही. लक्षात ठेव मा, ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय राहणार. काय भाऊ आहे महाराज, अशा भावाची गरज आहे गुरुजी. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ म्हणतोय गादी घेऊन जाणार भावासाठी. याला तर रामायण म्हणतात. माझा भाऊ संघ आला, तो गाडी चालवतो माझी. मी मोठा आहे, तो लहान आहे. आम्ही दोघंच भाऊ आहेत गुरुजी. तो लहान आहे, मी मोठा आहे. आम्ही दोघा भावानं माऊलीच्या समाधीवरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही. ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी कथा कीर्तनं करायची नाही. नुसतं सांगायला थोडी करायचं, कीर्तन नुसती सांगायला नसतात, ती अनुभवाला आणली पाहिजेत, ती जगली पाहिजेत. का सांगतो? याच्यासाठी सांगतो, हे रामायण आहे महाराज. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ गादी घेऊन निघाला. भरत चला रे अपने राजा को मना, भरत चला रे अपने भैया को मना, भगत चला रे अपने राजा को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, राजा का अधिकार राजा को लौटा। भरत चला रे अपने भैया को मना, भैया को मना, भैया को मना। गादी घेऊन गेला, सिंहासन घेऊन गेला. अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में धरने, राम काज के काज सवारे, माताएं चली संग प्रजा के। भरत चला रे अपने राजा को मना, भरत चला रे अपने भैया को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन का। भरत चला रे अपने भैया को मना, भैया को मना, भैया को मना। वाह गुरु, गादी घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. वेळ कमी आहे, प्रभू रामचंद्राजवळ पोहोचला. इकडे बघा, रामचंद्राला माफी मागायचा, अभंग कळेल. माझ्याकडे बघा प्रारब्ध कसं आहे. माफी मागायचं, माझं चुकलंय म्हणायचं, माझी आईचं चुकलंय, ही गादी तुमची आहे, मी जन्माला येऊनच चुकलोय, माझ्यामुळे तुम्हाला वनवास आहे, ही गादी तुमची आहे प्रभू, ही गादी मला नको, हे सिंहासन मला नको, हे तुमचं तुम्हाला परत घ्या, ही गादी नको प्रभू मला, तुम्ही परत चला. माझ्याकडे बघा, तुम्ही परत चला, परत चला, परत चला, असं बराच वेळेला म्हटल्यावर
रामचंद्रानं त्याच्या भरताच्या डोळ्याचे अश्रू पुसले आणि रामचंद्र त्या भरताला म्हटले, भरत असं रडू नको. जसे आपण सगळेजण आपल्या अर्जुन दादाला, करण दादाला सांगत होतो की नाही, वडील गेल्यावर की दादा आता रडणं चांगलं नाही, आता रडणं थांबवलं पाहिजे. ज्येष्ठ माणसं जशी सांगतात ना, तसंच भरताला रामचंद्र सांगत होते, भरत बसा जागेवर, बसा, बोलू नका, फक्त बघा बघा ऐका. भरत रडू नको, रडणं काही चांगलं नाही, माझा ऐक, हा संसार जो आहे तो असाच आहे. काय सुंदर शिकवलंय बघा, जरा लक्षण येणार नाही, कधी वाईट वाटणार नाही. रामचंद्र सांगतात, भरत दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणा. असं नाराज होऊ नको. माझी गादी नाही, तुझी गादी नाही माझी, असं आईला दोष देऊ नको, दशरथ राजाला दोष देऊ नको. भरत माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात, खेळ चाललास माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणा. भरत असं नाराज होऊ नको. आपली आई दोषी नाही, आपले वडील दोषी नाही. सांगू भरत, दोन गोष्टीतून कोणी वाचत नाही बरं का. ऐका, एकतर आपण सगळे म्हातारे होणार आहे, माझं ध्यानातच ठेवा. बोब केलकर कितीही सुंदर मेकअप केला, किती भारी कपडे घातले, कितीही नटलात तरी सगळे म्हातारे होणार आहेत. कितीही सुंदर दिसा, कितीही भारी राहा, काल जसे होतो तसे आज नाही, आज जसे होतो तसे उद्या नाही. आपण सगळे म्हातारे होणार आहेत. नाहीच म्हातारे झालो तर सगळे मरणार. दोनच गोष्टी आहेत गुरुजी. एक तर काय काय लोक असे फोटो काढतात, मस्त फोटो काढतात, मस्त फोटो काढतात, भारी भारीतले फोटो काढतात, लोकेशनला जातात, नारळाच्या झाडात उभे राहतात, मस्त अगदी असे फोटो भारी काढतात. बरं, ते नुसते फोटो काढत नाही तुकाराम महाराज, त्याचे मोठाले कटआउट बनवतात, हॉलमध्ये लावतात, या बाजूने एक फोटो, या बाजूने एक फोटो. आपण त्याच्या घरामध्ये चहा घ्यायला बसलो, मग आपल्याला फोटो दिसतो, काय पैलवान, काय बॉडी आहे, काय गाल आहेत. माझ्याकडे बघा, ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात. आपण वर पाहतो, सारखंच दिसतं. बराच वेळ झाल्यावर चहाची कबशी खाली ठेवल्यावर खालून म्हातारं म्हणतं, बाबा मीच आहे, पैलवान होतो, पुण्यात कुणाला ऐकत नव्हतो, एक नंबरची आसामी होते. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. त्याला हसू नका, आपल्या सगळ्याचा असंच होणार आहे. आपण सगळे म्हातारे होणार आहेत, नाही म्हातारे झालो तरी सगळेची सगळे मरणार आहेत. ध्यानातच ठेवा, जरा मरण यातून सुटला, हे भरत, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. परत जावं लागेल. लक्षात ठेव, अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. 14 वर्ष तू मालक आहे बाबा, 14 वर्ष मी वनवासी आहे, माझ्याकडे परत येऊ नका. ध्यानातच ठेवा, हो वनवास मला 14 वर्षाचा प्रारब्धानं मिळालाय. काय एवढं सुंदर गातोय आपण, का म्हणतोय आपण हे, हा संसार प्रारब्धावरती आहे. तुकोबारांचं प्रमाण आहे, बा देहतवा हे प्रारब्धाधीन, याचा मिकासीन वाहू भार. संसार प्रारब्धानं होतो, अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. किती प्रमाण आहे, संचिता
शब्द आहेत. वा वा गुरुजी वा. भोगतो न घडी संचिता वाचोनी. प्रारब्ध आहे, संचित आहे, क्रियमान आहे. चला मी का सांगतो, जन्म आणि मृत्यू प्रारब्धाच्या हातात आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू आहे. संसार जर प्रारब्धाच्या हातात आहे तर तो चालू द्या, तो चालू राहू द्या, तो होईल तसा होईल, पण परमार्थातला मात्र प्रयत्न करा. नेमकं उलटं झालंय. माणसं प्रारब्धावरती परमार्थ सोडतात आणि संसार मात्र प्रयत्नपूर्वक आपण सगळेजण करतो. संत म्हणतात आम्ही तसं केलं नाही. संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आम्ही असं नाही केलं. आम्ही पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. कधी भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरडेश्वर डोंगरावरती गेलो, नाचून भजन करायला लागलो. हा परमार्थातला प्रयत्न आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ओ माझ्या मना लागू छंद. हा जो प्रयत्न आहे तो परमार्थातला आहे. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैव. नित्य भजन करणं हा साधूच्या जीवनातला जो उद्योग झाला त्याला परमार्थातला प्रयत्न म्हणतात. गायनाचे उडे आपुली या छंदे. 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 मनाचे आनंदे आवडीने. ओ मनाच्या आनंदे आवडीने. गायनाचे उडे आपुली या छंदे. गायनाचे उडे आपुली या छंदे. नित्य भजन. गायनाचे उडे आपुलिया छंदे. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या. सारखं तुकोबाराय नाचायची, नित्य भजन करायची. विठ्ठल विठ्ठल. कधी भंडारा, कधी घोडेश्वर जवळ आहे देऊ आपल्याला, कधी भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर. सारखं याला म्हणतात परमार्थातला प्रयत्न बरं का. दुसरा काही प्रयत्न नाही, हाच प्रयत्न आहे बरं का. आणि कणीने काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. सारखं तेच. पायामध्ये घुंगर घेऊन तुकोबाराय नाचायचे. आता परमार्थातल्या प्रयत्नाला फळ मिळतं महाराज. काय फळ मिळालं? तुकोबाराय भजन करता करता इतके भजनात रंगले. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. परिणाम विश्वाचा मालक वीट सोडून तुकोबारायच्या भजनामध्ये नाचायला लागला. हा खरा आनंद आहे बघा. देव आला पाहिजे व आपल्या घरी, इतकं भजन केलं पाहिजे, असं जगलं पाहिजे की मंदिरातला देवानं तुमच्या घराचा पत्ता शोधित निघालं पाहिजे. आजही शबरी मातेचा इतिहास वाचा रामायणात. शबरी माता अयोध्येला गेली नाही. अयोध्येचा रामशबरीचा झोपडी परमार्थातला प्रयत्न आहे. केवट नाव घेऊन नाही गेला, विश्वाचा मालकच नाव मागायला गेलाय. जनाबाई दळता दळता भजन करते, कांडता कांडता भजन करते. जनाबाई गौऱ्या थापता थापता भजन करते. परमार्थातला प्रयत्न आहे. विश्वाचा मालकच तिच्या झोपडीवर येतो, तिला दळू लागतो. सगळ्या कथा बघा. तसे तुकोबाराय नाचता नाचता देवही नाचायला लागला. इतकं भजन रंगलं होतं. तुकोबाराय दमले पण देव काही दमला नाही. तुकोबारायांची देवाची भेट झाली भामचंद्रावर. सगळ्यांना कथा माहिती आहे. मला असं सांगायचंय, भजनाचं संतुष्टी झाली, आनंद झाला. आणि मग आता या भजनाचा परिपाक असा झाला की देव दिसायला लागला सगळीकडे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. आता विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. माणसात विठ्ठल, स्त्रियात विठ्ठल, सगळीकडे विठ्ठलच दिसायला लागला. जिकडे पाहावे तिकडे गोविंद. देव झाले अवघे जन. देव झाले अवघे जन. देव झाले अवघे जन. देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले. दोष गुण हरपले. देव झाले
दोष गुण हरपले देव झाले अवघे जन जन विजन झाले आम्हा. सगळी प्रमाण आपल्याला सांगतात की आता जग नाही राहिलं, जग देव झालं. आता ऐका, हे भजन करता करता मिळालेलं फळ याला शेवटचा दिवस म्हणतात. माणूस जाळला, लई लोक होतीन, चन्नाच्या लाकडात जाळला, असा शेवट गोड नसतो. संतांच्या दृष्टीनं हा शेवटचा दिवस आहे. भजन करता करता विठ्ठल 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 म्हणता म्हणता तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे केले घररीतेन, मग आता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद. का झालं असं? याला म्हणतात शेवटचा दिवस झाला. भजन करता करता देव रूप झाले. आता जग आणि देव आणि मी वेगळा राहिलो नाही, सृष्टी आणि मी वेगळा राहिलो नाही, जिवंतपणे भजनाची अवस्था झाली. हा परमार्थातला प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण याच्यासाठी होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी होता अट्टहास. हरे याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. तनी सिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. काय गोड शब्द आहेत तुकोबारायांची. याच्यासाठी प्रयत्न केला, याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे प्रयत्न. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, अशी प्रमाण आहेत बरं का. विठोबाचं नाम अट्टहासपूर्वक उच्चारा म्हणजे प्रयत्न करा, भगवत भजनाचा प्रयत्न करा. असा प्रयत्न केला की मग म्हणता येतं शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आज एवढं चांगलं कीर्तन श्रीरंग भाऊसाठी चाललंय, त्यांनी प्रयत्न केला महाराज. संसाराचा नाही हो, प्रॉपर्टी कमवण्याचा नाही हो, गावाचा विकास व्हावा. गावाला रस्ता नव्हता, पूल नव्हता, मिलिटरीच्या ताब्यात गेलेला रस्ता. श्रीरंग भाऊनं 20 वर्ष कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयात त्याला अपील दिलं बघा. आणि आज आपलं गाव रस्त्यानं खडकीकडे जातंय, पलीकडे जातंय. उपकार झाला. हा समाजसेवेचा आहे. हा समाजसेवा करणं म्हणजे हेच तुमच्या आयुष्याचं चीज असतं. दुसऱ्यासाठी जगणं आयुष्याचं चीज असतं. बघा ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हणतात लोक? का बरं माऊलीच्याच मंदिरावर 11 किलोचा कळस व्हायला लागला? का बरं अजून दुसरं एखादं मंदिरावर का नाही? महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वर महाराजांच्याच मंदिरावर 15 ऑगस्टला सोन्याचा कळस बसणार आहे. आपण सगळेजण त्याला मदत करतोय व सगळेजण माऊलीचं दर्शनाला जातो. का बरं? त्यांनी त्यांचं जीवन दुसऱ्यासाठी जगलं महाराज. कधीतरी ज्ञानोबाराय नीट वाचा, ज्ञानेश्वर महाराज नीट कळू द्या. ज्ञानोबाराय ज्यावेळेला पहिल्यांदा पंढरपूरला गेले ना, पहिल्यांदा त्याला पंढरपुरातलं चित्र असं होतं गुरुजी. एका पायरीवर चोखोबाराय बसले होते, ते महार समाजाचे होते. त्यांना त्या काळात पठारे साहेब बरं का, त्या काळातले ब्राह्मण लोक मंदिरात येऊ देत नव्हते. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारी ताती काय केला अपराध, बडवे मज मारी ताती काय केला अपराध, धाव घाली विठू आता चालू नको मंद.
धाव घाली विठू आता चालू नको, धाव घाली विठू आता चालू नको. तुकोबाराय अभंगात वर्णन केलं चोखोबारायांनी की त्या काळातले लोक मंदिरात येऊ देत नाहीत. बडवे मारतात म्हणे आम्हाला, आम्ही महार आहोत, आम्ही जातीचे महार आहेत. हो, चोखा मेळा भंका जाती तशी प्रमाण आहे. त्याच्या शेजारी कबीर महाराज बसले होते, मुस्लिम होते, त्यांनाही मंदिरात प्रवेश नव्हता. एक जनाबाई महाराजांची, जनाबाई नावाची जी आमची मराठवाड्यातली संत आहे, त्यांनाही मंदिरात प्रवेश नव्हता, जात माहिती नव्हती. आणि एक कानोपात्र नावाची मुलगी होती, ती वेश्येची मुलगी होती, तिलाही मंदिरात प्रवेश नव्हता. त्या काळातली लोक त्यांना मंदिरात येऊ देत नव्हती. ज्ञानेश्वर महाराजांची क्रांती ऐका. आपल्या जवळ आहे आळंदी, आपल्या गावातून खूप सहकार्य आहे आळंदीला. गरड गुरुजी सारखे गोड गायक तुम्ही इथं आणताय, भजन ऐकताय, माऊलीचे अभंग गाताय. ऐका ऐका. त्या ज्ञानोबारांनी चित्र पाहिलं, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, आणि विचारणा केली तुम्ही मंदिरात का नाही? म्हटलं आम्हाला मंदिरात येऊ दिलं जात नाही. माऊलीचा चमत्कार बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळे संत घेतले, वाळवंटात आले. नामदेवरायला सांगितलं इथं वाळवंटात कीर्तन करायचं, मंदिरात नाही. वाळवंटात कीर्तन केलं बघा. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. हो एकची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. हो एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वारी, माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वारी. राजा गोपाळासी लाया वारी. माऊली तिथं ज्ञानराजांनी मिळविली मान, वैष्णवाची मिळविली मान, वैष्णवाची मिळविली मान, वैष्णवाची मिळविली मान. दयाने मुक्तीची गवादे, मुक्तीची गवादे, जयाने घातली मुक्तीची गवादे, दयाने घातली मुक्तीची गवादे. हरी मेळविली मादे वैष्णवाची, मेळविली मादे वैष्णवाची, मेळविली मादी वैष्णवा, मेळविली मादी वैष्णवा. नामदेवरायला कीर्तन करायला लावलं. जनाबाई महाराज आदेश देतात, चोखोबाराय टाळ घेऊन उभे राहा, नको कमी राहू दे बोलताना. जनाबाई महाराज, चोखोबाराय, गोरोबा काका, सावता महाराज, माळी, कुणबी सगळ्या समाजाचे संत उभे केले. सगळ्यांना अभंग लिहायला लावले. सगळे संत एका मांदियाळीत आणले. याला म्हणतात क्रांती महाराज. सगळा समाज एका मंदिरात आणणारे एकच साधू माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय. सावता महाराज लिहा अभंग, गोरोबा काका लिहा अभंग, जनाबाई महाराज लिहा अभंग, सोयराबाई महाराज चोखोबारांची पत्नी, महार समाजाची. लोक म्हणतात आता आरक्षण मिळालं. अरे 750 वर्षापूर्वीच मिळालं. अवघा रंग एक झाला. कुणाचा अभंग आहे हा? म्हणे चोख्याची महारी, चोखोबारांच्या पत्नीचा अभंग प्रकाशित झाला. सगळे संत एकत्रित आणले आणि मग सगळे लोक माऊलीला ज्ञानोबाराय म्हणायला लागले, माऊली म्हणायला लागले. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. आणि ज्यावेळेला सगळे संत रडतायत, माऊली समाधीला बसताना निवृत्तीनाथ रडतायत, सोपान काका रडतायत, मुक्ताबाई रडते, देव सुद्धा रडतो. आणि सगळे रडत असताना रुक्मिणी माता म्हणते, का रडताय? हा एकची योगी देखिला नयनी, हिची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. ज्यानं त्रास दिला केला जगाशी उपकार, तारी येले नारी नर. असा संत नाही, असा योगी नाही, असा जपी नाही. आपण माऊलींना विचारूया, माऊली
तुम्ही जगाचा उद्धार केला, ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, चांगदेव पासष्टी दिली, अमृतानुभव दिला. आज तुकाराम महाराज वाजवतात, गरड गुरुजी गातात, अक्रूर महाराज बोलतो. आमचं काही नाही, माऊलीच्या समाधीला कपाळ लागलंय म्हणून आमचं सगळ्यांचं बरं आहे. मी का सांगतो, एवढा मोठा उपकार केला, पण तुम्ही जर माऊलीला विचारलं ना का केलं तर ते तुम्हाला उत्तर देतील. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता अट्टहास, केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड त्याच्यासाठी प्रयत्न केला, शेवटचा दिस गोड व्हावा. ते भगतसिंहाची कथा सांगितली जाते. त्या भगतसिंहाला ज्या वेळेला फासावर द्यायचं होतं तर ते फासावर देत असताना तो जेलर आणायला गेला होता म्हणे, असं सांगितलंही त्यांच्या इतिहासात, त्यांच्या कथेमध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये, की राजगुरू आपल्या जवळ आहे, राजगुरुनगर. राजगुरू सुखदेव आणि भगतसिंह ते त्यांना झोपता येईल अशी सुद्धा रूम दिली नव्हती लाहोरच्या कारागृहामध्ये. ऐका ऐका, त्यांना पाय पसरून झोपता येत नव्हतं, इतका त्रास दिला त्यांना. त्यांनी संसदवरती बॉम्ब टाकला होता. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत त्यांनी मोठं काम केलं होतं. आणि त्या काळात त्यांना लाहोरच्या त्या आपल्या इंग्रज सरकारने कारागृहामध्ये ठेवल्यावर 20 दिवसानं फाशीची शिक्षा जाहीर केली होती. सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंह फासावरती जायचे होते. माझ्याकडे बघा, आता फाशी 10 दिवसावर आली होती, आता फाशी 5 दिवसावर आली होती. आता तिथं फाशीचा दिवसच उजाडला होता. आणि ज्या दिवशी फासावर द्यायचं, लक्ष असू द्या, तो जेलर आणायला गेला म्हणे. आणि ज्यावेळेला तो जेलर आणायला गेला तर त्या जेलरनं पाहिलं, ज्यांना फासावर द्यायचं होतं ती सगळी पोरं व्यायाम करत होती, बैठका मारत होती, सूर्यनमस्कार करत होती, ठोकत होती, व्यायाम करत होती. तर त्या जेलरनं डोक्याला हात लावला. जेलर म्हटलं, हे भगत, हे राजगुरू, हे सुखदेव, व्यायाम बॉडीसाठी करावा लागतो राजा, बॉडी जगण्यासाठी लागते, व्यायाम करून काही फायदा नाही. 1 तासानं फासावरती जायचं, फायदा काय? फायदा काय? मी न्यायला आलोय, 1 तासानं मरायचंय, व्यायाम करून फायदा काय? काय उत्तर आहे त्या भगतसिंह राजगुरू सुखदेवाचं? ऐका, अभंगाचं पहिलं चरण कळलं, कुणी म्हणावं हे याजसाठी केला होता अट्टहास. काय उगीचच अभंग नाही, कुणासाठी आहे? गांजा खससाठी नाही, दारू पिणाऱ्यासाठी नाही. जो दुसऱ्यासाठी जगला, समाजासाठी जगला, संतांसाठी जगला, त्याच्यासाठी अभंग आहे हा. ऐका रे. मग जेलर, बरोबर आहे म्हटलं तुमचं, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी तुम्ही आलात न्यायला. 1 तासानं फासावर जायचे, व्यायाम करून काय फायदा? बरोबर आहे, पण ते काय म्हटले जेलर? आमची आई आहे म्हटले घरी, आणि आमची आई रोज तिच्या मंदिरातल्या देवाची पूजा करते. देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते. आणि आमची आई त्या बापूजी बुवाला, आमची भोळी माय, ती भोळी पदर घेणारी, कुंकू लावणारी आमची माय, देवाच्या पायावरती त्या टोपलीतले सगळे फुलं वाहत नाही. जेलर त्या टोपलीतलं एक ताजं फूल काढते, स्वच्छ फूल काढते, न सुकलेलं फूल काढते, आणि प्रयत्नपूर्वक आमची आई तिच्या देवाच्या पायावरती ताजंच फूल वाहते. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. मग आमची आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, न सुकलेलं फूल देते, तर तुम्ही आम्हाला न्यायला आलात आमच्या देशासाठी, आमच्या आईसाठी. असं सुकलेलं बनून कसं जाऊ, नाराज बनून कसं जाऊ? आम्ही व्यायाम करू, अगदी बॉडी बनवून देशासाठी ताजं फूल बनून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी व्यायाम करून पोरं फासावरती गेली या देशात. ऐका, त्या भगतसिंहाला जर तुम्ही विचारलं ना, अरे तुम्ही 23व्या वर्षी फासावरती का जाताय, ते तुम्हाला सांगतील, याजसाठी केला होता अट्टहास, केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस ताल लावायची,
गोस गोड याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा. या वाळवंटामध्ये नामदेवरायच्या कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणत होते बरं. गरुड गुरुजी गातायत, अनिरुद्ध महाराज गातायत, तुकारामजी वाजवतायत. 12 वाजून 5-10 मिनटं कधी झाले आपल्याला कळालं नाही. एवढं गोड कीर्तन आपण ऐकताय, कथा ऐकताय, चिंतन ऐकताय, अभंगाचं पहिलं चरण ऐकताय, रंगून जाताय. माझ्याकडे बघा व मला श्रीरंग भाऊंना आदरांजली वाहत असताना सांगायचे एवढा चांगला कार्यक्रम या मुलांनी परिवाराने ठेवला. इतकी त्यांची आठवण ते वडिलांची काढतात. माझ्याकडे बघा त्या वाळवंटामध्ये नामदेवरायच्या कीर्तनात एक 16.5 वर्षाची पोरगी बसली होती कान्होपात्रा नावाची. तिला बाप माहिती होत, आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. एका वेश्येची मुलगी म्हणून तिला हिनवलं जायचं. आणि त्या पोरीनं माऊलीला विचारलं माझा उद्धार कशानं होईल, माझा शेवट गोड कशानं होईल. माऊली म्हटले पोरी तुला प्रयत्न करावा लागेल. पांडुरंगाच्या मंदिरात पायामध्ये घुंगरं, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घेऊन तुला भजन करावं लागेल. कोणत्या जातीची कोणत्या कुळाची ते बाजूला ठेव, पण प्रयत्न कर. परमार्थातल्या प्रयत्नाला फळ मिळतं. ऐका गड्या, पहिल्या चरणासाठी एवढ्या कथा आपण ऐकतोय. हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विना घेतला, पायामध्ये घुंगरं बांधले आणि 16.5 वर्षाची पोरगी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भजन करायची. बघा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. गोड भजन करायचे. आमच्या गुरुजींचं भजन जर ऐकलं ना तुम्ही मंत्रमुग्ध होतो माणूस महाराज. असे गोड अभंग गुरुजी गातात. आलापी जर करायला लागले तर असं वाटतं माऊलीच्या चरणाजवळ गेलो की काय. इतका गोड आमच्या गरुड गुरुजींचा आवाज. इतकं गोड भजन केलं पाहिजे. भजन ते ओंगळवाणी नरका जाणी चुकेना. भजन गोड असं थोडं गावं माणसानं, अगदी देवासाठी गावं, मस्त माऊलीसाठी गावं. असं भजन पोरगी करायला लागली. 12:15 काटा चाललाय. माझ्याकडे बघा पायामध्ये घुंगरं बांधायची, नित्य भजन. तिचं भजन आवडायचं लोकांना. आमच्या गुरुजींचा आवाज आवडतो म्हणून तर तुम्ही बोलवता, गुरुजींचा फोटो टाकता, त्यांचं भजन ठेवता. का? आमच्या श्रीरंग भाऊंना त्यांना भजन आवडायचं. सुरेश वाडकरांना आणू शकले असते ते, पण नाही, गुरुजींनाच बोलवायचे. का? त्यांना भजन आवडायचं, अभंग आवडायचे. माझ्याकडे बघा असं गोड भजन चालू होतं. आणि ते भजन ऐकलं एका राजानं. किती सुंदर मुलगी म्हणलं, काय सुंदर गाते, किती भारी नाचते. इथं नाचून काय फायदा, आपल्या दरबारात आली पाहिजे नाचायला. वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली की राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणार आहे. बघा बघा परमार्थातला प्रयत्न कसा फल देतो. पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. देवाच्या पायापर्यंत मुलगी आली. आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. भजन करता करता आपलं मस्तक ठेवलं आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. एक ब्राह्मण म्हटली ची माती वाळवंटात करा, एक ब्राह्मण म्हटलीला स्मशानात जाळा, एक ब्राह्मण म्हटलं हिला वाळवंटात जाळा. कुणाचं काय मत आलं. एक ब्राह्मण म्हटले असलं काही करू नका. देवाच्या पायावरती या मुलीनं जीव दिलाय. गीतेमध्ये श्लोक आलाय, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम यास्ति नास्त्यत्र संशय. या मुलीसारखं पवित्र कुणी नाही. मंदिरातच प्रेत ठेवा. देव जे सांगेल ते करूया. रात्रभर प्रेत मंदिरात ठेवलं. रात्रभर ते पुजारी झोपून राहिले आणि रात्री 1 वाजता झोपलेल्या त्या अनंत शास्त्रीच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले. हे अनंता रे,
हे अनंता रे हे अनंता पाहे पा कानोपात्रा पवित्रा. अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही. या मुलीनं माझ्या पायावरती जीव दिलाय, हिच्यासारखं कोणी नाही. माझ्या मंदिरात तिची माती करा. उजव्या हाताला माती केली, जिथं माती केली तिथे एक झाड उगवलं. 750 वर्ष झालेत. साखळदंडानं ते झाड पांडुरंगाच्या मंदिरामध्ये बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही बारीला लागून दर्शनाला गेलात देवाच्या, तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाच्या पायाचं दर्शन मिळतं. ऐका, धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्य. धन्य कानोपात्राची झाली भाग्याची ओ. धन्य कानोपात्राची झाली भाग्याची. धन्य कानोपात्राची झाली भाग्याची. भेटी झाली ज्ञानदेवाची गे म्हणून या. भेटी झाली ऐका, आवाज ऐका आमच्या गुरुजींचा. ज्ञानदेवाचे. कोणत्या जातीतली आहे, कोणत्या कुळातली आहे माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. हातामध्ये चिपळ्या आणि गळ्यामध्ये विणा घेऊन पोरगी मंदिरामध्ये नाचत नाचत भजन करत होती. सारखं नाचायची, सारखं गायची, परमार्थातला प्रयत्न करत होती. इतकं गोड गात होती. आमच्या गरड गुरुजी सारखं गोड गायन जसं मनाला भावतंय गोड गात होती. झाली ज्ञानदेवाचे. ज्ञानदेवाचे. भेटी झाली, भेटी झाली, भेटी झाली, भेटी झाली, भेटी झाली, भेटी झाली ज्ञानदेवा. ज्ञानदेवा ज्ञानदेवा. ज्ञानदेवा भेटी झाली. भेटी झाली. भेट झाली ज्ञानदेवा. धन्य 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 निवृत्तीनाथ. भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. धन्य धन्य निवृत्तीनाथा ओ माऊली. ऐका ऐका,
भेट झाली ज्ञानोबारायांची, पोरी मस्त नतमस्तक झाली, तिची समाधी मंदिरात आहे. त्या पोरीनं म्हटलं पाहिजे, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. तानाजीनं म्हणावं, मुरारबाजीनं म्हणावं, सैनिकानं म्हणावं, देशसेवकानं म्हणावं. ऐका ऐका, देव देश धर्मासाठी ज्यानं आपलं प्राण दिलं त्यांनी म्हणावं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. महाराज किती सुंदर आम्हाला तुम्ही सांगताय. प्रयत्न परमार्थातला केला पाहिजे, संसारातला केल्यावरती प्रारब्धावरती होतो. रामायण काय, शुरांच्या कथा, संतांच्या कथा काय, माऊलीची कथा काय, सगळ्या संतांच्या कथा आम्ही ऐकल्या. 12:15 वाजले, कळलं महाराज. असा प्रयत्न केल्यावर आता तुमच्या जीवनात काय झालं, अभंगाचं दुसऱ्याचं. आता निसिंतीने पावलो विसावा, 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 कुंडलिया धावा तृष्णेतिया, कुंडलिया धावा तृष्णेतिया, आता निसिंतीने पावलो विसावा, आता निसिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेतिया, कुंडलिया धावा तृष्णेतिया, आता निसिंतीने पावलो विसावा, आता निसिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा. जय ठोबार कुमाय, ठोबार कुमाय, गोपाल कुमार, ठोबार कुमाय, ठोबार कुमाय, ठोबार कुमाय, हरे ठोबार कुमाय, ठोबार कुमाय, ठोबार कुमाय, जय ठोबार कुमार, ठोबार कुमार, ठोबार कुमार, ठोबार कुमार, ठोबार कुमार, ठोबार कुमार, ठोबार कुमार. अभंगाच्या 2 चरणाचा भाव झाला. आता काय झालं, असं भजन केल्यामुळं, असं चिंतन केल्यामुळं आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता निश्चिंतता मिळाली, निर्भयता मिळाली, सुखरूपता मिळाली, फळं मिळाली. बघा, फळं मिळत असतात परमार्थामध्ये. तुम्ही परमार्थातला प्रयत्न केला की मग फळ मिळतं. 750 वर्ष झाली तरी ज्ञानोबारांचा तेवढा जे कार आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मी खरं सांगू, 100 वर्ष काय 200 वर्ष जरी बोपकेल गाव कितीही दिवस इथं राहिलं तोपर्यंत आपल्या श्रीरंग भाऊचं नाव प्रत्येकाच्या मुखावरती राहणार आहे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे,
तुका म्हणे का मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे उत्तम जीव रे कीर्तिमान उत्तम जीव रे कीर्तिमान वा गुरुजी वा तुका म्हणे एका मरण्याची सरे का आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णी संसाराची धाव नाही तर परमार्थाची धाव असली पाहिजे. मग काय होतं कवतुक वाटे झाली या वेचाची नाम मंगळाची मंगळ असणाऱ्या भगवंताचं नाव मंगल मंगल नाम विठ्ठलाची विठ्ठल परमात्म्याचं नाव घेतलं मग आता तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी जिवंतपणे मुक्ती घरी आली मोक्षाम्मा घरी कामारी ते दासी होय सांगवायशी तुका म्हणेन मग आता जिवंतपणे म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा. 10 मिनटं आपले राहिलेत 10 मिनटं फक्त भाऊसाठी ठेवलेले आहे. एक 5 मिनटं मी बोलतो 5-10 मिनटामध्ये तुम्ही बोला श्रद्धांजली व्हा. आपल्याला थांबायचं आहे. 2-2.25 तासापासून गरड गुरुजी माझे गुरुजी आहेत बरं गुरुजी आहेत अनिरुद्ध महाराज आहेत गोड चाली गात आहेत तुकारामजी किती सुंदर वाजवत आहेत. एवढ्या गोड चाली ऐकता ऐकता कान्होपात्रीची कथा भगतसिंहाची कथा माऊलीची कथा किती कथा मी तुम्हाला सांगितल्या की शेवटचा दिस गोड व्हावा या पदासाठी आपण बोललो. झालं आहे आपलं कीर्तन. जाता जाता एक विनंती आहे 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये कुणाच्या बंगल्यावर कुणाच्या घरामध्ये काम करणारा आपला बाप असतो. मोंढ्यामध्ये 50 क्विंटलची ट्रक खाली करतो तो आपला बाप असतो. आज करण दादा असेल अर्जुन दादा असेल हा जो सगळा परिवार आहे त्यांच्या मुली असतील नातवंड असतील आमच्या वर्षाताई असतील या सगळ्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत बघा. का त्याचं एकमेव कारण की त्यांना कोणत्याच बाजूनं श्रीरंग भाऊ आलेली दिसत नाहीत आपला बाप दिसत नाही. गरड गुरुजी दिसतात अक्रूर महाराज दिसतात लोक आलेली दिसतात पण वडील दिसत नाहीत. मला माझे वडील गेलेले आहेत मला त्याची जाण आहे. मी 10 वर्षापासून वडिलांचा कार्यक्रम करतो. असं इकून येतील का वडील तिकून येतील का असं दिसत असतं. त्याचं कारण असं असतं व्यवहारामध्ये आई आणि बाप हेच आपले देव असतात महाराज. व्यवहारामध्ये तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. देव शोधायला जायची गरज नाही गड्या. देव आपल्या मंदिरात घरी आहे महाराज. बाप गेला मग आपल्या घरातला दिवस गेला बघा. मी खरंच सांगतो बाप करी जोडी लेकुराची ओढ बाप करी जोडी लेकुराची ओढ बाप करी जोडी लेकुराची ओढ आपुली कुरवंडी वाळवणी आपुली कुरवंडी वाळवणी वाळवणी एकाएकी केला निरासे साध एकाएकी केला निरासे साध एकाएकी केला निरासे साध. तुम्हाला मालक बनवतो बापासाठीचा अभंगावर का हा गात बाप तुम्हाला मालक बनवतो. तुमची सगळी इस्टेट तुमच्या नावावर करतो. तुम्हाला लोक नोकर बनवतील चाकर बनवतील. काल रक्षाबंधनाचा सण होता. जोपर्यंत मुलगी घरी येत नाही तोपर्यंत तो बाप जागेच होता महाराज. बापाचं फार प्रेम असतं मुलावर मुलीवर. माझी सोनी येईल माझी परी येईल माझी खुशी येईल माझी पोरगी आल्याशिवाय मी कोणाच्या हातानं राखी बांधणार नाही. बाप असतो बघा. नागपंचमीच्या सणाला रक्षाबंधनाच्या सणाला बाप भेटायला मुलगी जाते की नाही. पूर्वीचा काळ आठवा. एसटीनं मुलगी यायची. कडेवर एक पोरगा असायचं तुकाराम महाराज. एक करंगोळीला पोरगा असायचं गुरुजी. एका हातामध्ये बाजाराची पिशवी असायची. कपाळभर कुंकू लावणारी माय आपल्या बापाला भेटायला एसटीतून उतरली की तिला दिघीला उतरल्यावर 2-3 किलोमीटर पायी पायी यावं लागायचं. गरिबी असायची. दगडाचा रस्ता असायचा. रस्त्याला लागली माझा बाप मला भेटेल आई भेटेल भाऊ भेटेल म्हणून निघायची. तर चालता चालता हो माझ्या बहिणींनो तिच्या पायाला अशी ठेस लागायची. पायातून दगडातून रक्त निघायचं. पायाचं निघालेलं रक्त पाहत नव्हती. ज्या माहेरच्या वाट्याच्या दगडाला ठेस लागली त्या दगडालाच म्हणायची तुला तर माझा पाय नाही लागला राजा
तो माझ्या बापाच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचा दगड आहे. किती मुलगी प्रेम करायची. आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा. वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या, आज माहेराला जाणी झाली झाली व पहाट, आली आली डोळ्या माझ्या माहेराची वाट. किती सुंदर ओव्या असायच्या. दगडाला जरी पाय लागला ना गुरुजी तर आपल्या पायाकडे बघत नव्हती, दगडालाच विचार. रक्त तिच्या पायातून आलेलं असायचं. दगडाला म्हणायची तुला तर लागलं नाही ना माझं पाय रे, माझ्या बापाकड तुझा रस्ता जातो. फार प्रेम असायचं. प्रेम जरा कमी झालं बघा. या पैशापायी या मोबाईल पायी आपलं प्रेम संपायला लागलं. प्रेम संपू देऊ नका, प्रेम संपू देऊ नका. जो आपल्यासाठी जगला त्याच्यावर प्रेम करायला शिका. फार गरज आहे बरं, प्रेम करायला शिका गड्या. प्रेम नसेल तर जग नसेल. फार गरज आहे. विनंती असेल, फार प्रेम करतो बाप. 1 क्विंटलचं पोतं आहे बघा. दिघीच्या मार्केटमध्ये, भोसरीच्या मार्केटमध्ये, तुमच्या पुण्याच्या सुपर मार्केटमध्ये जर कधी गेलात तर 50 क्विंटलची ट्रक खाली करतो. फाटलेली बनायला घालतो, फाटे धोतर 2 ठिकाणी बांधून घालतो. तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो. इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो तो आपला बाप असतो. या करण दादाला, अर्जुन दादाला मगाशी मी ज्यावेळेला घरी बसलो ना त्यांच्या, ती मुलं मला सांगत होती बाबा आमच्या बापानं आम्हाला एकच सांगितलं की रोज व्यायाम करायचा, शरीर सांभाळायचं बाबा, मस्त जगायचं बघ, शरीर चांगलं असलं पाहिजे. हा शिकवणारा बाप असतो. 8 वर्षापूर्वी माझा बाप ॲक्सिडेंटमध्ये गेला. 50 वर्षाचा बाप. अजूनही बापाची आठवण येते. गरुड गुरुजीकडे मी शिकत होतो आळंदीला. मी संस्था सोडली, नामांकित कीर्तनकार झालो. डायरीमध्ये जागा नाही. गुरुजींचा आशीर्वाद आहे आम्हाला. रोज फिरतोय. तुमचं कीर्तन करून मला नगरला 7 ते 9 कीर्तन आहे. हो, आजचं कीर्तन माझं पालमला होतं, तिकडे खाली लोहा तालुक्यात. पण गुरुजींच्यामुळे मी तुमच्यापर्यंत आलो. मला एवढं सांगायचं, एवढं आपण कीर्तन करतो. खूप लोक काय महाराज तुमचा आवाज आहे, काय तुम्ही छत्रपती सांगता, वा महाराज काय कीर्तन करता, हृदयाला पाजर फोडता. पण खरं सांगू, शाब्बासकीची थाप मारणारे गुरुजी आहेत, पण शाब्बासकीचा थाप मारणारा बाप माझ्या घरी नाही. फार दुःख असतं बघा. कबड्डीसारख्या खेळामध्ये 15 वर्ष नॅशनल कबड्डी खेळला हा बाप. काय गोड माणूस आहे, हसणारा महात्मा, सगळ्या लोकांना धरून चालणारं व्यक्तिमत्व. गावाला रस्ता नव्हता. कोण महाराज स्वतःच्या खर्चाने केस लढवते. लोक केस सोडून देतात. ते माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे. अरे मी असो नाही तर नसो, बोपखेल गावात माझं कायम नाव निघालं पाहिजे. गुरुजीने प्रमाण दिलं तसं मरावे परी कीर्तिरूपी उरावे. असं जीवन जगलेला हा श्रीरंग भाऊ आपल्या स्मरणातून कधी जाऊ शकत नाही. या मुलांच्या तुमच्या गावाला सारखी त्यांची आठवण येत असते. तुमची फार आठवण येते भाऊ, तुमची फार आठवण येते, नयनी आश्रू येते. बाबा तुमची आम्हाला आठवण येते. तुम्ही आम्हाला समोर दिसताय. कोणत्या गावाला गेलात तुम्ही बाबा, कुठं दिसताल तुम्ही, असंच आपण म्हणत असतो वडिलांच्या बाबतीमध्ये. वडील फार महत्वाचे असतात. सांगू द्या रे, सांगू द्या, सांगू द्या. पाठीचा कणा खराब झाला ना बोपकेलकर, ऐका रे, पाठीचा कणा खराब झाला की आपलं शरीर खराब होतं. तसं घरातला कणारूपी बाप निघून गेला की घर अंधारामध्ये जातं. फार दुःख असतं गड्या. ज्याला बाप नाही त्याला विचारा. फार कष्ट करतो महाराज बाप, फार कष्ट करतो. फाटलेले कपडे घालून तुम्हाला जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, इंग्लिश मीडियम, डॉक्टर, महाराज, वकील, श्रीमंत बनवतो बाप. माझा पोरगा श्रीमंत असला पाहिजे, माझी मुलगी चांगल्या घरात नांदायला गेली पाहिजे. खरंच सांगतो, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी भाऊ म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. बापासारखं कुणी नसतं. सांगू द्या रे, सांगू द्या. घरी घेऊन जा.
दोन दोन पिशव्या घेऊन आज तुमचे वडील करणदादा, अर्जुनदादा, वर्षाताई हा सगळा जो परिवार आहे, हा माझा सगळा हा दोदाडे परिवार, घुले परिवार, त्यांचे मामा, त्यांचा सगळा परिवार, आमचे पठारे साहेब, नगरसेवक काय, गुरुजी काय, एवढा गोड माहोल तयार केला. कधी 12:30 वाजले आपल्याला कळालं नाही. आज 2 पिशव्या घेऊन तुमचे वडील स्वर्गाच्या रस्त्याला लागलेत. उजव्या हातातली पिशवी चेक झाली तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये नगरसेवक नाही, आमदार नाही, पण गावासाठी जगणारा व्यक्तिमत्व बाहेर पडलं. माझ्या गावाचा विकास व्हावा, उत्तुंग भरारी घेणारा व्यक्तिमत्व. आपले पैसे गेले तरी चालतील, माझे लेकरं बाळं कशी असली तरी चालतील, पण गाव माझा प्रपंच आहे असा म्हणणारा बाप पिशवीतून बाहेर पडला. कबड्डीसारखा खेळ खेळणारा, व्यायाम करणारा बाप पिशवीतून बाहेर पडला. सांगू द्या रे, वृक्षारोपण करणारा बाप पिशवीतून बाहेर पडला. 400 झाडं लावणारा बाप पिशवीतून बाहेर पडला. इतकं छान देव, देश, धर्म, वृक्षाची सेवा, ज्या ज्या गोष्टी उपकार करतात त्यांना वाढवण्याचं काम भाऊनी केलं. श्रीरंग भाऊ आता मात्र त्या पिशवीत एक एक उपकारच टाकत गेले. शेवटी तर गावाच्या पुलाला त्यांचं नावच आपण दिलंय, देणारच आहोत, महापालिकाही देईल मला विश्वास आहे, कारण त्यांचं काम देवा देशा धर्मासाठी आहे. आणि मग आता इतकं सुंदर काम केलं, भजनही ठेवले, मंदिराचा जीर्णोद्धार केला, लोकांना बाजूला काढून सहमती घेऊन इतकं छान बापूजीबाचं मंदिर बांधलं. इतकं छान ट्रस्टची 1.5 एकर जमीन, ती जी जमीन होती ती ती बाहेर गेली असती, दुसऱ्याला गेली असती, ती इतरत्र कामी गेली असती, पण ती मंदिराच्या कामी, गावाच्या कामी आणली. चांगले कामं तिथं व्हावेत या हेतून ती जमीनही निघाली. एवढं चांगलं काम करणारा बाप त्या पिशवीतून बाहेर पडला. डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या करणदादासारखा, अर्जुनदादासारखा पोरगा बाहेर पडला की ज्यांनी आपल्या बापासाठी कीर्तन ठेवलं. ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ, ज्ञानोबारांची कथा, कानोपात्रीची कथा, सुंदर माझ्या भरताची कथा, रामाची कथा, 2 तास झालेलं कीर्तन मुलांनी ठेवलेलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. दंड आडवा झाला गुरुजी. लालबुंद प्रकाशात बरोबर 12:30 वाजता आपले श्रीरंग भाऊ आज देवाच्या पायी समर्पित झाले. हात वर करून त्यांनी या सगळ्या परिवाराला आशीर्वाद दिला. मुलांनो, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छित भावे तया. हात वर करून बापाचा आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीशी राहिला, तो राहणार आहे असं आपण समजूया. आज तो बाप स्थिर झाला, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि मुलांनी बापाचा कार्यक्रम आनंदात केला. वा, आपण सगळेजण त्यांना भेटण्यासाठी, श्रद्धांजली देण्यासाठी आलात. त्यांच्या आठवणी आपण काढतोय, त्यांच्या आठवणीमध्ये अश्रू घालतोय. महिला रडतायत, पुरुष रडतायत, सगळ्यांना आठवण येते. त्यांना आपण आदरांजली समर्पित करूया. हे पांडुरंगा, बोपखेल गावातून गावाचं नेतृत्व करणारा, घरासाठी कमी गावासाठी जगणारा आमचा बाप तुझ्याकडे आलाय, तुझ्या पायाजवळ ठेव रे बाबा, अशी प्रार्थना या मुलांच्या वतीनं करूया. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळे ज्याला हात आहेत हात वर करा. हे बघा, श्रद्धांजली खरी हीच आहे. आपण केलेलं भजन आपलाही उद्धार करतं आणि त्यांचाही उद्धार करतं. करू याची कथा नामाचा गजर, करा हरिभक्ती परलोकीय कामा. आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज आहेत, आपल्याकडे तुकाराम महाराज आहेत, उजव्या बाजूला ज्ञानोबा आहे, डाव्या बाजूला तुकोबा आहे. इतके गोड संत आपल्याकडे आहेत. 2 संतांचं भजन करा, आपलाही उद्धार आणि श्रीरंग भाऊचाही उद्धार. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, सब संतन की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय जय विचार, जय जय विचार. बोली रे लेकुरे करा क्षमा परद महाराज, नाही
नाही विचारेला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय